हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि म्हणूनच राखीची शॉपिंग करण्यासाठी मी सिटीमध्ये गेलेले होते. सिटीमध्ये गेल्यानंतर सुपारी हनुमानच्या पार्किंगच्या साईडला एक महालक्ष्मी नावाचं राखीचं दरवर्षी हे स्टॉल लागत असतं आणि या स्टॉलमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटीच्या राख्या असतात. मी नेहमी इथूनच राख्या घेत असते आणि म्हणून ह्यावर्षीही मी तिथेच राख्या घेण्यासाठी गेले. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा खूप नवीन नवीन व्हरायटी आलेल्या होत्या ह्यावेळेस. पण प्रत्येक डिझाईन युनिक होती आणि प्रत्येक डिझाईन सुंदर होती. कितीतरी सुंदर आणि कितीतरी व्हरायटीज इथं आलेल्या होत्या. भैया भाभी राखी होती, जी की आपण बहीण भाऊसुद्धा यूज करू शकतो. हे ब्रेसलेट टाईप मुलींसाठी आणि त्याच्याच जोडीला मुलांच्याही ह्या छोट्या मुलांच्या राख्या होत्या. सुंदर सुंदर सगळ्या कार्टून्समध्ये अवेलेबल होत्या. ब्रेसलेट टाईप, कड्या टाईप अशा खूप सुंदर राख्या होत्या. मी रियांशला व्हिडिओ कॉलवर राख्या दाखवत होते, सो त्यांनी व्हिडिओ कॉलवर त्याच्यासाठी राखी चॉईस केली होती. आणि त्यानंतर ह्या अशा बघा, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर सुंदर राख्या होत्या आणि खूप वेगवेगळ्या युनिक डिझाईनच्या होत्या, ज्या की आपण किचन म्हणून किंवा वॉच म्हणून सुद्धा फ्युचरमध्ये यूज करू शकतो. असं नाही की राखी झाल्यावर फेकून द्यावी लागणार. सो आमच्या लिटिल मॅनला ना ॲव्हेंजर्स खूप आवडतात आणि त्यातली त्याने मग ही अमेरिका मॅनची राखी चॉईस केली होती. सो सगळ्यात आधी मी रियांशची राखी चॉईस केली आणि त्यानंतर बाकीच्या राख्या घेतल्या. हे बघा, अजून खूप सुंदर सुंदर व्हरायटी होत्या आणि तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हव्या त्या बजेटमध्ये त्याप्रमाणे सुंदर सुंदर राख्या होत्या. पॅकेजिंग तर खूपच मस्त होती. हे बघा, चेकसारखी पॅकेजिंग होती. त्यानंतर राधाकृष्ण आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, वेगवेगळ्या पॅकिंग्समध्ये ह्या राख्या आलेल्या होत्या. खूप सुंदर सुंदर पॅकेजिंग होती. गाईज, इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉईस. इथं फटाके फुटत आहे म्हणून फटाक्यांचा पण आवाज ब्लॉगमध्ये तुम्हाला येणार आहे. हे बघा, कशा सुंदर सुंदर राख्या होत्या. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये, हव्या त्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता. तुमच्या बजेटनुसार इथं खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला मिळतील. आणि सगळ्यात भारी तर मला ह्या आवडलेल्या राख्या होत्या, ज्या की भैया भाभी राखी म्हणून ओळखल्या जातात. खूपच सुंदर डिझाईन्स होत्या आणि बजेटही सुंदर होतं त्याचं. खूप थोड्याशा महागसुद्धा होत्या त्या. आणि ह्या सगळ्या राख्या ज्या होत्या ना, त्या गर्ल्सच्या राख्या होत्या, ज्या की गर्ल्स घालू शकतात. त्याला खालून लटकन आणि वरतून त्या हातात बांधायच्या अशा खूप भारी डिझाईन्स होत्या गर्ल्ससाठी सुद्धा. तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर सुंदर लटकनच्या या राख्या होत्या. तिथं गेल्यावर असं खूप सारं कन्फ्युजन क्रिएट होतं की आता मी कोणती राखी घेऊ आणि कोणती नको. आणि ह्या ज्या राख्या आहेत ह्या तर मी खरं तर पहिल्यांदाच बघितल्या आणि मला माहीतही नव्हतं की हे एक्झॅक्टली काय आहे. तर मी त्या दुकानवाल्या काकांना विचारलं की ह्या राख्या कशासाठी यूज होतात. तर ते बोलले की कुरिअरसाठी या राख्या यूज होतात. ज्यांचे भाऊ खूप लांब राहतात किंवा दुसऱ्या देशात राहतात आणि जे त्यांच्या भावांपर्यंत जाऊ शकत नाही, तर त्यांनी राखीसोबत हे पाठवायचं असतं, जेणेकरून आपण राखीसोबत ताट किंवा हळद कुंकू नाही पाठवू शकत. त्यामुळं ह्या डब्बीमध्ये हळद कुंकू तांदूळ असं सगळं पॅकिंग केलेली आहे सुंदर प्रकारे. ती आपण राखीसोबत कुरिअरने पाठवू शकतो. खरंच खूप छान क्रिएटिव्हिटी आहे ही. खूप सुंदर वाटलं बघून. आणि अशा वेगवेगळ्या छान छान व्हरायटीजमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होतं. तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर सुंदर पॅकेजिंग आहे आणि खूप मिनिमल प्राईस होती याची, 30 ते 40 रुपये. कुणाला तरी स्पेशल फील करवण्यासाठी खूपच सुंदर होतं. सो अशा प्रकारे मी राख्यांची शॉपिंग केली आणि मी चॉईस केलेल्या राख्या तुम्ही बघू शकता. हे बघा, मी चॉईस केल्या होत्या या सगळ्या राख्या. सो तुम्हालासुद्धा या राख्या घ्यायच्या असेल तर तुम्हीसुद्धा नक्की इथं व्हिजिट करा. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हव्या तशा राख्या मिळतील. थँक्यू, बाय बाय, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.